बाप आणि लेक हे नाते शब्दात मांडणे कठीण आणि ह्याचा अनुभव प्रत्येक महिला मुली प्रत्येक क्षणी घेताना दिसतात। बाप हा शहाळ्यासारखा असतो, बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र निथळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो। लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाप असतो। संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाप असतो। संयम देणारी आई असली तरी खंबीर बनविणारा तिचा बापच असतो। बोट धरून चालवायला शिकवणारा बाप असतो। कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बापच असतो। लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि प्रसंगी रागे भरणारा पण बापच असतो। त्याची लेकीसाठी एवढी तळमळ असते, तिच्यासाठी काळजी असते, लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराही बापच। शेवटी मुलगी म्हणजे परख्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बापच असतो। नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव। आज आपण बाप या नात्याला काळिमा फासणाऱ्या दोन ताज्या आणि सत्य घडलेल्या घटना पाहणार आहोत आणि म्हणजे काय, विनयभंग सिद्ध झाल्यावर काय शिक्षेची तरतूद आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पहिली घडलेली सत्य घटना। मी घरी एकटी राहणार नाही म्हणून लेकीने हंबरडा फोडला। आईने विश्वासात घेऊन विचारताच मुलगी हादरली, कारण बापानेच केला होता स्वतःच्या 12 वर्षीय मुलीचा विनयभंग। हो, महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात घडलेली ही आत्ताची ताजी घटना आहे। बापानेच पोटच्या 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित मुलीने व आईने दिलेल्या फिर्यादीवरून जालना जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये संशयिताविरुद्ध बाललैंगिक अत्याचार व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई वडिलांसह शहरातील एका भागात राहते। नुकतीच दिवाळी संपली आहे। दिवाळीच्या 4 ते 5 दिवस अगोदर पीडितेची आई किराणा सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती। संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास तिचा बाप हा कॉटवर झोपला होता, तर पीडित अल्पवयीन मुलगी ही खाली झोपली होती। त्याच वेळी नराधम बापाने तिचा विनयभंग केला। त्यानंतर हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली। दरम्यान सोमवारी सायंकाळी पीडित मुलगी मी घरी एकटी राहणार नाही असं म्हणत रडू लागली। आईने तिला विश्वासात घेऊन विचारला असता मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला। त्यानंतर आईने घरातल्या एका ज्येष्ठाला माहिती देण्यात आली। आईने पीडित मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले। या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध कलम 354, कलम 506 बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, पोस्को कलम 12, कलम 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयितास अटक केली आहे। पुढील तपास चालू आहे। दुसरी घडलेली सत्य घटना 11 डिसेंबर 2023 रोजी हिंगोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। हिंगोलीत जन्मदात्या बापाकडून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। मुलगी गरोदर राहिली आणि हे प्रकरण समोर आले। हिंगोली जिल्ह्यात जुमडा गावात बासंबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली ही घटना आहे। ह्या घडलेल्या वास्तव घटनेमध्ये पीडितेच्या बापानेच पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले। त्यानंतर पीडिता ही गरोदर राहिली। ही घटना जर कोणाला सांगितली तर मारून टाकील अशी धमकी बापाने दिली, तिच्या आईला आणि तिला दिली। त्यामुळे या घटनेची कुठेही वाच्यता झालेली नव्हती, कारण पीडितेला व तिच्या आईला लागलेला कलंक हा उघड होऊ द्यायचा नव्हता। मात्र हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पीडितेचे पोट दुखत असल्यामुळे तिला दाखल केले होते। दरम्यानच्या काळात पीडित अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली आणि हे प्रकरण समोर आले। प्रसूतीसाठी दाखल झालेल्या रुग्णालयामध्ये पीडित अल्पवयीन मुलीने सांगितले होते की लग्नानंतर 2 महिन्यामध्ये एका अपघातात माझ्या नवऱ्याचे निधन झाले होते, अशी सदरील घटना लपवण्यासाठी माहिती दिली होती। परंतु त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आई आणि मुलीच्या हालचालीवरून संशय येत होता आणि लगेच ही माहिती डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या वतीने पोलिसांना देण्यात आली। यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये वडिलांनीच मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले होते। या प्रकरणी या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाच्या विरोधात भादवी कलम 354, कलम 376, पोस्को कायदा अंतर्गत कलम 8, 12 व इतर कलमासहित गुन्हा दाखल करत बापाला ताब्यात घेतले आहे। ह्या दोन्ही घटना जर पाहिल्या तर बाप या नात्याला कलंक लावणाऱ्या, नात्याला काळिंबा फासणाऱ्या घटना आहेत। आपण ह्या दोन्ही घडलेल्या सत्य घटना आहेत ह्या पाहिल्या तर या दोन्ही घटनेमध्ये 354चा गुन्हा दाखल झाला आहे। आता आपण आजचा विषय चर्चेला घेतल्याप्रमाणे भादवी कलम विनयभंग म्हणजे काय, भादवी कलम विनयभंग म्हणजे काय, विनयभंगाचा गुन्हा सिद्ध झाल्यावर काय शिक्षा होते याबाबत एकदम कमी वेळात विनयभंग म्हणजे काय
ही माहिती पाहू. विनयभंगातील भारतीय दंड संहिता 354 अ, 354 ब, 354 अ क, 354 ड नुसार प्रामुख्याने महिलेची शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे किंवा तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे या प्रकाराला विनयभंग असे म्हटलं जातं. विनयभंग हा महिलेसोबत व अल्पवयीन मुलामुलीसोबत लैंगिक कृत्यामध्ये गुंतवण्याचा हा एक गुन्हा आहे, ज्याच्यामध्ये खाजगी शरीराला स्पर्श करणे, जननेंद्रियाचे प्रदर्शन, अश्लील चित्रे काढणे, बलात्कार, छेडछाड करणाऱ्या व्यक्तीविरोधात किंवा इतर मुलांसोबत लैंगिक कृत्य करण्यास प्रवृत्त करणे याचा समावेश होतो. एखाद्या स्त्रीस जबरदस्ती करणे, सदर घटनेत पुरुषानं स्त्रीसोबत केलेले वर्तन तिला लज्जा उत्पन्न करणारे आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारे होते हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे. विकृत स्पर्श करणे, चोरून नजर ठेवणे, त्या पद्धतीने बोलणे, कामुक भावनेने बोलणे किंवा तसा टोमणा मारणे, मन दुखावेल असे बोलणे किंवा कृती करणे याला विनयभंग असे म्हणता येईल. लैंगिकतापूर्ण शेरेबाजी करणे किंवा तिच्या विरुद्ध संभोग वर्णन करणे किंवा संभोग दर्शन दाखवणे किंवा मुद्दामपणे शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे, महिलेच्या खाजगीपणाचे उल्लंघन करणारे वर्तन करणे, अंग विक्षेप करणे, तिला नग्न करण्यास भाग पाडणे, तिच्यावर हमला करणे, एकसारखे अश्लील शब्द वापरणे, छुपा पाठलाग करणे, खाजगी कृती करणाऱ्या महिलेला तिचा फोटो घेणे, पाहणे, महिलेला इंटरनेट, ईमेल, व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या इतर कोणत्याही माध्यमातून पाठलाग करणे अशा गोष्टी विनयभंगाखाली येऊ शकतात. जो कोणी असे कृत्य करेल त्याला कमीत कमी 2 वर्ष, 5 वर्ष किंवा 7 वर्षापर्यंत वाढवता येईल इतक्या सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड किंवा सश्रम कारावास असेही शिक्षा या गुन्हा कलमाचे स्वरूप आहे. परत तोच गुन्हा केल्यास शिक्षेमध्ये अजूनही वाढ होऊ शकते. हा होता बापाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेसहित विनयभंग म्हणजे काय, विनयभंग झाल्यास काय शिक्षेची तरतूद आहे ह्या बाबतीतला थोडक्यात माहितीपर व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. अजूनही आपला सोप्या भाषेतला कायदा विजन हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.